अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू, स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, तर त्यानिमित्त मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे, आपण थोडीशी माहिती बघणार आहोत। तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। 25 जून 2024 वार आहे मंगळवार, या दिवशी आहे अंगारक संकष्ट चतुर्थी। तर यावर्षी आहे ना अंगारक योग आहे ना हा 25 जूनला आलेला आहे, कारण बघा मागच्या वर्षी अंगारक योग नव्हता, तर यावर्षी 25 जूनला आलेला आहे। तर मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी तुम्ही व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, कारण बघा कसं आहे ना आपण जो कोणी हा व्रत करेल उपास करेल तर तुम्हाला आहे ना म्हणजे पूर्ण वर्षाचं 12 तुम्हाला चतुर्थी तुम्हाला लागू होईल, म्हणजे त्या 12 चतुर्थीचं तुम्हाला फळ भेटणार आहे अंगारक संकष्ट चतुर्थी केल्याने। म्हणून मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही करत नसाल ना चतुर्थीचा उपवास तर तुम्ही यावेळेस नक्की करा आवर्जून। तर आणि तुम्हाला आहे ना बघा उपवास जर चालू करायचे असतील ना, म्हणजे तुमची एखादी संकष्ट चतुर्थी मोडली असेल किंवा नाही का असा उपवास मोडला असेल तर तुम्ही या दिवसापासून म्हणजे मंगळवारी अंगारकी आहे तर तुम्ही तेव्हापासून तुम्ही उपवास तुमचे कंटिन्यू दर महिन्याला जे चतुर्थी असते तर तुम्ही या महिन्यापासून म्हणजे या अंगारकी योगाला तुम्ही उपवास चालू करू शकता। तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत आपले गणपती बाप्पा आहेत आणि तसेच ते बुद्धीचे देवता आहेत, ज्ञानाचे देवता आहेत, तर ते विघ्न हरता आहेत, आपली विघ्न दूर करत असतात। आपल्या आयुष्यात जी काही संकट दुःख जे काही असतात ना संकट तर ते आपल्या संकटांचं निवारण करत असतात विघ्न हरता। तर म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा जर तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्ही उपवास करा, पण ज्यांना जमत असेल त्यांनीच करा, मी असं नाही म्हणणार की तुम्ही सगळ्यांनीच करा। आता आपल्याला या दिवशी आहे ना अंगारक संकष्ट चतुर्थी आहे मंगळवारी, तर आपल्याला सेवा काय करायची आता मी तुम्हाला सांगते। तर सेवा काय करायची बघा, आता गणपती बाप्पाची मूर्ती सगळ्यांच्या घरी असेलच, असं कोणतंच घर नसेल की तिथं गणपती बाप्पाची मूर्ती नसणार आहे। कारण बघा कसं असताना आपण प्रत्येक ज्यावेळेस आपण कोणत्याही देवाचं कार्य जर करायला घेतलं, कोणतंही कार्य करायला घेतलं तर आधी आपण गणपतीची स्थापना करत असतो, गणपतीची विधिवत आपण पूजा करत असतो, पूजा अर्चा करत असतो आपण। तर आणि त्याच्यानंतर आपण इतर देवी देवतांची आपण पूजा करत असतो, आराधना करत असतो, सेवा करत असतो। म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा या दिवशी जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही आवर्जून तुम्ही अशी बघा तुम्हाला अशी स्वतःला सवय लावा, कारण अंगारक योग आहे। आणि तसंच तुम्हाला मी सांगते अंगारकीच नाही तर प्रत्येक चतुर्थीला दर महिन्याला जी चतुर्थी येते तर प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं आहे, गणपतीवर अभिषेक करायचा आहे, गणपतीच्या मूर्तीवर। तुमच्या घरी जर गणपती बाप्पाची मूर्ती जर असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अभिषेक करायचा आहे। बघा अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, वार आहे मंगळवार, 25 तारखेला आहे ती। आणि तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन पूर्णपणे तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा अर्चा करायची आहे, विधिवत पूजा करायची आहे। तर तुमच्याकडे गणपतीची जर मूर्ती असेल ना तर तुम्हाला गणपतीवर म्हणजे गणपतीच्या मूर्ती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर आपण बघा पाण्याने करत असतो, नंतर दुधाने, नंतर पंचामृताने करत असतो, तर तुम्हाला जसं शक्य असेल म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता मूर्तीवर। आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हळदी कुंकू त्यांना अर्पण करायचं आहे। परत त्यांना बघा काय आवडतं, त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यांच्या चरणी। बघा गणपती बाप्पाला आपल्या दुर्वा तुम्हाला दाखवायच्या आहेत, दुर्वा त्यांना अर्पण करायच्या आहेत। आणि तसंच दुर्वा अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे तर तुम्ही जास्वंदीचं फूल दाखवू शकता त्यांना, म्हणजे कोणत्याही लाल कलरचं फूल त्यांना तुम्ही दाखवू शकता। अगर जरी जास्वंद नाहीच भेटलं तर तुम्ही गुलाबाचं सुद्धा फूल त्यांना अर्पण करू शकता, कारण नाहीच फुलं कोणती दोन्ही भेटली तर तुम्हाला कोणत्याही कलरचं लाल कलरचं तुम्ही फूल दाखवू शकता, पण ते लालच कलरचं पाहिजे फूल, तर ते त्यांना दाखवायचं आहे, त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे। आणि तसंच तुम्हाला मी सांगेल त्यांना मोदक अतिशय प्रिय आहेत तर मोदक तुम्हाला त्या दिवशी बनवायचे आहेत आणि मोदक त्यांना दाखवायचे आहेत नैवेद्य म्हणून। आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मी सांगेल तुम्ही मोदक करू शकता, परत लाडूसुद्धा तुम्ही लाडू पण दाखवू शकता त्यांना मोतीचूरचे गणपती बाप्पाला, म्हणजे तुमच्या याच्यानुसार यथाशक्तीनुसार आपल्याला असं काही नाही। बघा सेवा महत्त्वाची असते। तर आपण आहे ना जेव्हा गणपती बाप्पाची विधिवत आपण जेव्हा पूजा करतो ना तर त्यावेळेस आहे ना आपण जर फुलं वगैरे त्यांना अर्पण केली त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला आहे ना तांदूळ घ्यायचे आहेत अखंड, म्हणजे 11 तांदूळ असे घ्यायचे आहेत मोजून तुम्हाला, आणि अखंडच घ्यायचे, तुटलेले अजिबात नको आहे, एकही असं म्हणजे तुटलेला नको आहे, तर अखंडच घ्यायचे तुम्हाला 11। तर 11 तांदूळ जर तुम्ही जे घेणार ना तर तुम्हाला ते कुंकवाने पूर्ण असे लाल करायचे आहेत, पूर्ण असं थोडंसं पण असं व्हाईट असं सफेद दिसलं नाही पाहिजे, तांदूळ पूर्णपणे असं लाल करायचं आहे, पूर्ण कुंकवाने लाल करायचं आहे। आणि तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे तर ती तुम्हाला आपले जे काही अक्षदा आहेत ना ते तांदूळ तर त्यांच्या गणपती बाप्पांच्या असं चरणी अर्पण करायचे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला ती बोलायची आहे। तर तुम्ही 11 दाखवू शकता, तांदूळ 11 दाखवू शकता किंवा 21 सुद्धा दाखवले तरी चालेल, काही हरकत नाही। कारण त्याने काय होणार आहे माहिती आहे का, तुमची जी काही तुम्ही बोलणार आहे, सेवा जी काही करणार आहे तर ती तुमच्या गणपती बाप्पाजवळ लवकर पोहोचणार आहे। म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ही सेवा आवर्जून करा। आणि तसंच बघा तुम्हाला मी सांगते आता अंगारक योग आहे ना तर तुम्हाला मी सांगितलेली होती बघा आधी सेवा, बऱ्याच वेळा मी सांगितले की आपली ती 21
121 दिवसांची सेवा आहे ना, 121 दिवसांची सेवा, मी तुम्हाला ती सेवा सांगितली होती. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते त्या व्हिडिओची. मग तुम्ही ती गणपती बाप्पाची जी सेवा आहे आणि छोटा उपाय आहे ना तो तुम्ही करू शकता. तर तुमच्या कोणत्याही जरी अडचणी असल्या तर त्याचं निवारण होणार. एवढी तुम्हाला 101% मी तुम्हाला सांगते की तुमचं निवारण होणार त्या संकटापासून. तुमचं लग्न जमत नाही, तुम्हाला परत बाळ नाही का, संतानप्राप्तीसाठी तर अतिशय उत्तम अशी सेवा आहे ती गणपती बाप्पाची. तर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची मी लिंक देते. आणि तुमच्या सगळ्या समस्यांवर बघा, तुम्हाला मी सांगितले गणपती बाप्पाची आपली ती सेवा अतिशय प्रभावी सेवा अशी आहे. तर मी लिंक देते, तुम्ही तिथं जाऊन माझा व्हिडिओ पूर्ण बघा. मग आता आपण गणपती बाप्पाची विधिवत जर पूजा केली त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना मंत्र बोलायचा आहे गणपती बाप्पाचा. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि जरी ज्यांना काही आलं नाही त्यांनी फक्त श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः केलं तरी चालेल. किंवा आपला गायत्री मंत्र आहे ना, गणेश गायत्री मंत्र आहे ना, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् हा आहे ना, तर तो सुद्धा तुम्ही बोला तरी चालेल. अतिशय उत्तम आहे तो सुद्धा मंत्र. तर तुम्हाला मी सांगते, जरी काहीच जमलं नाही, तुम्हाला काही सेवा करता आली नाही, तुम्हाला प्रॉब्लेम्स आहे, परत अशा काही सुतके विटाळ काही अडचणी आहेत, तर तुम्हाला आहे ना बघा काहीच जमलं नाही या दिवशी, तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगते तुम्ही फक्त नामस्मरण करा. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचाच तुम्ही जप करा. तर सेवेने आहे ना काय होणार आहे माहिती आहे का, कारण बघा आपल्या आयुष्यात खूप सारी संकट दुःख असतात नाही का, संकट येत असतात, एक झालं का दुसरं संकट येत असतं. तर बघा कसं असतं ना, आपण जे काही सेवा करतो ना तर त्यानेच आहे ना आपली संकट तारून जातात असं असतं. म्हणून तुम्हाला मी म्हणणार की तुम्ही सुद्धा या सेवा करत जावं जर करत नसाल तर. आणि जर दर चतुर्थीला जर ही सेवा केली तुम्ही तर अतिशय उत्तम आहे. कारण कसं असतं ना, आपण गुरूंची सेवा करतो, इतर देवतांची सेवा करतो, त्याप्रमाणे आपल्याला बघा आपले गणपती देवत हे आपल्याला पहिले कोणतंही आपण कार्य करताना, कोणत्याही काही आपण देवतांची पूजा करताना, कोणतेही काही जरी असलं, किती मोठं जरी कार्य असलं तरी आपण पहिलं गणपतीची पूजा करतो आणि मग इतर देवतांची पूजा करतो. कारण गणपती बाप्पाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. गणपती बाप्पा आहे ना खऱ्या अर्थाने आहे ना त्यांचं नाव गुणपती आहे. सर्व गुणांचा स्वामी आहे गणपती. म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्ही गणपतीची पूजा जर करत नसाल तर तुम्ही करायला सुरुवात करा. तर गणपती बाप्पाच्या आहेत ना अशा अनेक आहे ना म्हणजे कथा आहे ना पुराणात अशा प्रसिद्ध आहेत. म्हणून मी सुद्धा बघितलं होतं कुठंतरी, मी म्हणजे असं वाचलं होतं गणपतीचं, माझ्याकडे एक पुस्तक आहे छोटं, त्याच्यामध्ये मी वाचलं होतं, मला असं वाटते म्हणून माझ्या लक्षात आलं आता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला मी आता सांगितलं की तुम्ही उपास चालू करू शकता. म्हणजे जर तुम्हाला चतुर्थी चालू करायची असेल ना, म्हणजे दर महिन्याला जी चतुर्थी असेल तुम्हाला चालू करायची असेल तर अंगारक योग आहे, तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा, मी तर तुम्हाला म्हणेल. आणि बघा तुम्हाला मी जी सांगितलेली सेवा होती ना 121 दिवसांची, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्या व्हिडिओची, तुम्ही तिथं जाऊन माझा व्हिडिओ बघू शकता. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता छोटासा, तर अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल आजच्या त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ चरणी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.